नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम यामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तो म्हणजे या रम्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने सरबतामध्ये विष मिसळलेलं असतं आणि ते पाहतात आशाताई आता सगळं काही येऊन नंदिनी आणि काव्याला सांगतात। आता मात्र काव्या खूपच भडकते येते आणि पटकन रम्याचे दोन्ही हात गच्च धरते आणि नंदिनी सुद्धा रम्याच्या नरड्यामध्येच तो सरबत ओतते, म्हणते आम्हाला मारणार होतीस ना, आता तूच मर। असं करतच रम्याला तो सरबत असते। तर प्रेक्षकांनो, नेमका हा काय प्रकार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता इथे नंदिनी आणि काव्या मोहित्यांच्या घरून देशमुखांच्या घरी आलेले असतात, कारण जीवा आणि पार्थ यांना पाहण्यासाठी। आता इथे खूपच गमतीशीर भाग हा दाखवलेला आहे। आता इथे मुलगा मुलगीला पाहायला गेलेला नाही, तर मुली मुलग्यांना पाहायला आलेले आहेत। आता इथे घरामध्ये खूपच गंमत जम्मत सुरू असते, ती म्हणजे काव्या तर झोपेतच पार्थच्या नावाने बडबडत असते। आता या दोघीही जीवा आणि पार्थच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेल्या असतात। आता इकडे नंदिनी फेस पॅक लावूनच बसलेली असते आणि काव्या तिची गंमत करत असते। या दोघी सुद्धा एकमेकींची गंमत करत असतात। आता इकडे मानेनी दुसऱ्या दिवशी सकाळी तयार झालेली असते। आता पार्थ सुद्धा इथे हॉलमध्ये कॉपी घेत बसलेला असतो, त्यावेळेला मानेनी सुद्धा पार्थला खूपच चिडवण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यात जीवा सुद्धा तेथे येतो। आता जीवाला सुद्धा विक्रम खूप चिडवतात। आता मात्र घरात एकदम उत्साहाचं वातावरण निर्माण असतं। आता मोहित्यांच्या घरून सगळेच येतात, म्हणजे नंदिनी, काव्या आणि तिचे आई वडील येतात। आता आल्यानंतर त्यांचं खूप छान स्वागत मानिनी, विक्रम, पार्थ, जीवा आणि रम्या सुद्धा असते आणि वसवत्या सुद्धा यात सामील झालेल्या असतात। आता इथे येऊन बसल्यानंतर नंदिनी आणि काव्याची नजर मात्र पार्थ आणि जीवाला शोधत असते। आता मात्र इकडे किचन मध्ये या रम्याचं काहीतरी चाललेलं असतं, याकडे आशाताईंचं परफेक्ट लक्ष असतं। आता आशाताई रम्याला विचारत असतात, रम्याताई तुम्ही काय करत आहात? त्यावेळेला रम्या म्हणते मी कोकम सरबत बनवत आहे येणाऱ्या पाहुण्यांसाठी। त्यावेळेला आशाताई म्हणतात, रम्याताई तुम्ही सरबत बनवत आहात? त्यावेळेला रम्या म्हणते, ए आशा, तोंड बंद करायचं, मीच बनवत आहे। त्यावेळेला आशाताईंच्या मनात संशय येतो की ही रम्या अशी कशी चांगली वागायला लागली बरं, ही कशी काय सरबत बनवत आहे। आता इथे सरबत बनवून झालेला असतो आणि पार्थ आणि जीवा सुद्धा खाली आलेले असतात। आता या सगळ्यांच्या छान गमती जमती सुरू असतात। तेवढ्यातच रम्या सगळ्यांच्यासाठी सरबत घेऊन येते आणि सगळ्यांना देते। नंदिनी, काव्या आणि नंदिनीच्या आई वडिलांना सुद्धा सरबत देते। आता इथे रम्या एवढी छान वागत आहे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं, तरी सुद्धा आता तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि इकडे एन्जॉय करायला सुरू करतात। आता नंदिनी आणि काव्या तोंडाला ग्लास लावतात, इतक्यातच आशाताई जोराने ओरडतात, नंदिनी ताई, काव्या ताई, तो सरबत पिऊ नका, त्यामध्ये रम्याताईने विष घातला आहे। आता हे ऐकल्यानंतर मात्र काव्याच्या हातातील ग्लास खालीच पडतो पटकन। आता नंदिनी सुद्धा दचकून उठते, सगळ्यांनाच खूप घाबरायला होतं। आता उठल्यानंतर नंदिनी म्हणते, आशाताई तुम्ही काय बोलत आहात? आता आशाताई पुढे येऊन नंदिनीला म्हणत असतात, हो नंदिनी ताई, मी खरंच बोलत आहे। किचन मध्ये या काहीतरी करत होत्या म्हणून मी यांच्यावर लक्ष ठेवूनच होते। या सरबत बनवत आहेत म्हटल्यानंतर मला यांच्यावर संशय आलाच होता, म्हणून मी एकसारखंच यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि मी बाहेरून बघितलं आहे की यांनी सरबतामध्ये काहीतरी टाकलं आहे। आता नंदिनी म्हणते, अहो आशाताई, तुम्ही असं कसं तिचं नाव घेत आहात? ती नाही अशी करणार, ती आता सुधारली आहे। त्यावेळेला आशाताई म्हणतात, नाही रम्याताई सुधारल्या नाही, त्या कधीच सुधारणार नाहीत, त्या अगदी वेड्यासारख्या वागत आहेत। जेव्हापासून काव्याताई आणि तुम्ही घरी आल्या आहात अगदी वेड्यासारख्याच वागत आहेत। त्यांनी वसुताईंचा सुद्धा एक दिवस गळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे। आता हे ऐकून मात्र काव्या खूपच भडकते। आता आशाताई म्हणतात, नंदिनी ताई, तुम्हाला जर माझं बोलणं पटत नसेल तर यापुढे आणि रम्याताईंच्या या अलीकडच्या खिशामध्ये पहा, कसली तरी बॉटल आहे। आता नंदिनी पुढे येते आणि रम्याच्या खिशामध्ये हात घालते, तर खरंच एक छोटीशी बॉटल मिळते, त्यामध्ये कसली तरी पावडरच असते। आता नंदिनी म्हणते, रम्या हे काय आहे बरं? त्याला रम्या म्हणते, अगं नंदिनी ऐक तरी, अगं नंदिनी ऐक। त्यावेळेला आता वसवत्या सुद्धा खूपच घाबरलेल्या असतात। आता इकडे काव्या एवढी चिडलेली असते की पटकन त्या रम्याजवळ येते आणि दोन्ही हात कचकून तिची दाबून धरते। आता रम्या आई ग करून ओरडायला लागलेली असते। आता काव्या नंदिनीला म्हणत असते,
नंदिनी ताई तोच ग्लास उचल आणि वो तिच्या नरड्यामध्ये, आपल्याला मारायला उठली होती तर हीच मरू दे आज, त्याशिवाय आपलं लग्न होणं शक्यच नाही, आपल्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही अडथळा नक्की घालणार आहे. त्यावेळेला नंदिनी आता पटकन रम्याच्या नरड्यामध्ये तो सरबत ओतायला सुरू करते. आता रम्या सुद्धा तो सरबत घट 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 पीत असते. आता मात्र इथे रम्या सरबत पीत आहे पाहून सगळेच खूप घाबरलेले असतात. आता रम्या पटकन काव्याचा हात झिंकाडून लावते आणि नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी तू काय वागत आहेस माझ्या बरोबर, तुला माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना की मी यामध्ये विष घातला आहे असंच तुला वाटत आहे ना, तर ठीक आहे, हे सगळेचे सगळे सरबतचे ग्लास मी एकटी पिऊन तुला दाखवणार आहे. आता प्रेक्षकांनो, ही रम्या एवढी हुशार असते ना, खरोखर हिने जबरदस्त प्लॅनिंग इथे केलेलं असतं. म्हणजे सगळ्यांचा विश्वास मिळवण्यासाठी हिने हे नाटकच केलेलं असतं की आशाताईंच्या देखत मी जर असं काही केलं तर त्या बाहेर जाऊन नक्की सांगणार आणि आशाताई तोंडावर पडणार आणि मी खरी सिद्ध होणार, असंच तिनं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याचनुसार ती वागत असते. आता नंदिनीला म्हणत असते, अगं नंदिनी ही बाटली माझ्या खिशामध्ये तुला सापडली आहे, पण ही बाटलीमध्ये जी पूड आहे ना त्याने सरबतला खूप छान रंग येतो, म्हणून मी प्रत्येक ग्लासमध्ये अगदी थोडी थोडी चिमट घालून सरबत हलवला होता, बघ ना सरबत किती छान रंग दिसत आहे. त्यावेळेला आता नंदिनी गप्पच राहते आणि काव्या सुद्धा एवढी चिडलेली असते की ती म्हणते, ए रम्या काय वाटतं ते खोटं बोलू नकोस, आता तू सरबत पिलेस ना, आम्हाला कळतंयच आता त्यामध्ये काय आहे आणि काय नाही. अगं काव्या एकच ग्लास कशाला, सगळे ग्लास मी पिऊन सांगते तुला की मी त्यामध्ये काही सुद्धा मिसळलेलं नाहीये, असं म्हणतच आता ही रम्या सगळेच ग्लास घटा 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 सरबत पिऊन टाकते. आता प्रेक्षकांनो, रम्याचं प्लॅनिंग इथे सक्सेसफुल झालेलं आहे, कारण ही रम्या बरंच मोठं प्लॅनिंग काव्याला मारण्याचं इथे करत असते. सगळ्यांचा विश्वास मिळवला तरच तिला लग्नामध्ये सामील होऊन देतील असं तिला वाटत असतं, नाहीतर सगळेजण तिला बाहेरच काढतील असं वाटत असतं. आता मात्र रम्याने सगळा सरबत पिलाय म्हटल्यानंतर काव्या पटकन पुढे येते आणि कान धरून रम्याला सॉरी म्हणते. रम्या सॉरी हो, तू खरंच बदलली आहेस, जर या सरबतमध्ये तू जर काही घातलं असतंस तर तू असे सरबत पिली नसतीस. त्यावेळी नंदिनी सुद्धा पुढे येते, रम्या मला माफ कर, कारण तू याआधी एवढी चुकीची वागली आहेस की आता तुझ्यावर विश्वासच बसत नाही. तरी पण आता इकडे पार्थ आणि जीवा मात्र थोडे गोंधळात पडलेले असतात. आता हे दोघे एकमेकात बोलत असतात, या रम्याचं नेमकं चाललं काय आहे, आपण समजतोय तसं काही सुद्धा नाहीये, आशाताई ना इथे काहीतरी कन्फ्यूज केलं आहे. आता काव्या आणि नंदिनी माफी मागत आहेत पाहून ही रम्या रडतच तिच्या रूम मध्ये धावत जाते. त्यावेळेला आता पार्थ म्हणत असतो, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्ष देऊन ऐका की रम्या जशी दिसते तशी नाही, तिच्यावर विश्वास ठेवू नका, तिने जे काही केलं आहे आता त्यात सुद्धा मला तिचं काहीतरी प्लॅनिंगच दिसत आहे, त्यामुळे घरात जोपर्यंत हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडत नाही तोपर्यंत तिच्याकडे लक्षच ठेवायचं. आता विक्रम आणि मानिनी पुन्हा आशाताईंना म्हणतात, आशाताई तुम्ही इथे चुकलेला नाही आहात आणि जोपर्यंत आपल्या घरात लग्न आहे तोपर्यंत तुम्ही रम्यावर आणि या वसुताईवर लक्ष ठेवून राहायचं आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला नंदिनी, जीवा, काव्य आणि पार्थ यांच्या लग्नाचा छान सोहळा पाहायला मिळणार आहे आणि या रम्याचं एवढं मोठं प्लॅनिंग असतं की काव्याला मारायचं ते प्लॅनिंग ती कशी करते आणि कसं काही या चौघांचं लग्न होतंय तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये या रम्याचं भयानक प्लॅनिंग काव्याला मारण्याचं झालेलं असतं, ते प्लॅनिंग तुम्हाला पाहायला आवडेल का, कमेंटमध्ये नक्की सांगा.